नमस्कार. मी गजानन तिम्मेवार, राहणार मालेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड या ठिकाणचा रहिवासी असून आजचा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे. सरकारने चालू केलेली मागेल त्याला सोलार ही योजना अतिशय चांगली असून ती शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर पण आहे. पण ह्या चांगल्या योजनेच्या मार्फत काही कंपन्या सर्व्हिसच्या नावाखाली शेतकऱ्याला अतोनात बेजार करत आहेत. त्याच संदर्भात हा व्हिडिओ होता. मित्रहो, हे अल्टेक कंपनीचं सोलार कंपनीचं मी 7.5 एचपीचा पंप घेऊन जवळजवळ 1 वर्ष होते. एका वर्षानंतर त्याचं मेंटेनन्स आलं. मोटर अचानक बंद पडली. त्यानंतर आम्ही कंपनीला 8 दिवस झालं फोन करतो. 8 दिवसानंतर तो कंपनीने काय रिसिव्ह दिला, फोनचा काही आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर एकूण रिस्पॉन्स दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की तुमचा पंप खराब झाला, पंप पाठवून द्या. पंप पाठवल्यानंतर त्यांनी दुरुस्त करून पाठवायला आम्हाला किमान 20 ते 22 दिवस लावले. त्यानंतर पुन्हा पंप आल्यानंतर पुन्हा मोटर चालू केली तर पुन्हा बंद झाली. पुन्हा फोन केल्याला 8 दिवस घातले त्यांनी. त्यांचा कस्टमर केअरचे नंबर टाकून एवढे अक्षरशः वैताग आणला त्या कंपनीनं. कोणीही रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. पुन्हा सांगितलं की तुमचं कंट्रोल खराब झालं, कंट्रोल मागवा. कंट्रोल पाठवून दिलं. कंट्रोल पाठवून दिल्यानंतर आज जवळजवळ त्या कंट्रोलला कमीत कमी 20 दिवस होतात. एकंदरीत हा सगळा कार्यकाळ आमचा 1.5 महिन्याचा झालेला आहे. या 1.5 महिन्यामध्ये सर आमचं पीक काय राहणार आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे. मित्र हो, कंपनी निवडताना तुम्ही चुका करू नका. त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे हे पूर्णपणे जाणून घ्या. मी तर सांगतो ही अल्टेक कंपनीची सर्व्हिस अतिशय बोगस आहे. इथं सरळ सरळ शेतकऱ्याला फसवेगिरी करायली. कारण हे अशा पद्धतीची जर याची सर्व्हिस असेल तर आपल्या शेतीच्या पिकाचं काय नुकसान आहे. आता 1.5 महिन्यापासून जर माझं पीक अक्षरशः वाळून जात आहे. मी नवीनच ऊस लावला आणि या ऊस लावल्यानंतर हा सोलारची ही पूर्ण मोटर मध्ये जळून गेली. या प्रॉब्लेममुळे यांचा मेंटेनन्स करण्याकरता जर 1.5 महिना लागत असेल तर आमच्या शेतकऱ्याचं काय होणार आहे? एक तर याच्यामध्ये आम्हाला MSCBचं सुद्धा अडचण येत आहे. MSCBचं करंट नाही म्हणून ही सोलार आम्ही बसवलं. योजना चांगली वाटली आणि चांगली सुद्धा. आता इतर सुद्धा आम्ही टाटा कंपनीचं घेतलेलं, पण याच्या कधी आम्हाला सर्व्हिसला अडचण आली नाही. पण ह्या अल्टेक कंपनीचं एवढा काही मला भोंगळ कारभार वाटला. एकाला फोन केला तो दुसऱ्याचा देतो, दुसऱ्याला फोन केला तिसऱ्याचा देतो आणि हे यांची सतत मालिका चालू आहे. यांना शेतकऱ्याचं काही घेणं नाही. या अशा काही कंपन्या निवडत असताना कमीत कमी शेतकऱ्यानं हजारोवेळेस विचार करावा मित्र हो. आणि मी व्हिडिओ करण्याचं कारणच हे आहे की माझ्यासारखे असे कित्येक शेतकरी आहेत जे की सर्व्हिसच्या नावाखाली ह्या कंपन्या अतिशय परेशान करत आहेत. या माध्यमातून या कंपनीला, या सरकारने जे काही योजना लावल्यात, मागेल त्याला सोलार ही योजना आहे. या योजनेमध्ये ह्या कंपनीला माझी तर कळकळीची विनंती आहे. सरकारला, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, पालकमंत्र्याला विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, या संबंधित जेवढं काही प्रशासन आहे सगळ्याला विनंती आहे की अशा कंपनीला तुम्ही या योजनेमध्ये भाग देऊ नये. आणि भाग दिल्यानंतर या शेतकऱ्याची जी आमची जर वाताहत होत असेल, आमची हाल होत असेल, ती ह्या हालापेष्ट्या ही कदापि तुम्हाला सहन होणार नाही. असं झालं, आमचं आगीतून निघालं आणि फुफुड्यात गेलं. ही आमची अवस्था झालेली आहे. नमस्कार मित्रांनो.